आमदार सचिन आहेत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सचिन आहेत, जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे, याआधी महाराष्ट्रावरती साधारणतः अनेक कोटींचं कर्ज, या अर्थसंकल्पातून काय वाटतं, काय मिळेल? आणि अपेक्षा तर खूप आहेत. खरं तर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये 2 निवडणुकीमध्ये केलेल्या आहेत. आणि अपेक्षा आहेत की आता जी घोषणा व्हायला पाहिजे. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणाच्या मध्ये असं कुठे सुतोवाच पण साधा दिसत नाहीये. एका बाजूला कर्जमुक्ती राहिली लांब, पण कांदा निर्यातीवरती असलेले जे रोडॅप म्हणून जे कर प्रणालीच्या माध्यमातून जे परतावा निर्यातीसाठी मिळत होता, ते देखील आता 50% कमी केलेले आणि कांद्याचे दर एवढे कमी होत चाललेले आहेत. तो कष्टकरी कांदा उत्पादक आणि त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जो उद्योग आहे ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम पडणार आहेत. म्हणून खरं तर फक्त घोषणाच होणार आहेत. कारण तुम्ही बघता 77,000 कोटी रुपयाची अजून बिलं हे पास झालेले नाहीये आणि फक्त ऍडव्हान्स चेक्स दिलेले आणि कामं करून घेतलेली आहे. आणि कामं कशी होतात हे मी सांगायची गरज नाही. MMRDचं बघा किंवा आता जे समृद्धी महामार्गावरती बघा. तर असंख्य असे जे विषय आहेत, पण या सर्व विषयावरती आम्ही सरकारला निश्चितपणे घेरल्याशिवाय राहणार नाही. हे नुकताच आपण पाहतो, विरोधकांनी आंदोलन केले, नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मंत्रालयामध्ये कक्षामध्ये मंत्रालयीन कॅबिनमध्ये अशा प्रकारे धाड पडते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे. चौकशीमध्ये त्यांचं नाव काय होतं. झालंय, मुख्यमंत्री सरसकटच क्लीन चिट देत आहेत कुठची चौकशी न करता. प्राथमिक त्यांच्याकडे काय माहिती आली तर लगेच त्यांना सर्वांनाच क्लीन चिट द्यायचा एक ससेमेरा त्यांनी चालवलेला आहे. मला असं वाटते राज्याचे मुख्यमंत्रीनी आता SIT राज्याचे गृहमंत्री आहेत ते, पण ते SIT सारखेच वागतायत. मला असं वाटते पूर्ण सखोल चौकशी झाल्याशिवाय असं वक्तव्य करणं अयोग्य आहे. पण या विषयावरती आज जरी आम्ही आंदोलन छेडलं त्याची ती वस्तुस्थिती आणि काय जी परिस्थिती आहे ती सभागृहामध्ये यायला पाहिजे अशी मागणी आमची राहणार आहे. विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहाला अद्याप लाभलेला नाहीये. तुम्ही नाव सुद्धा दिलेलं आहे, मात्र अजूनही तीच कारण आहेत की दुर्दैवी आहे की संख्या का ही दुर्दैवी आहे. कारण का आहे की एवढं बहुसंख्य असलेला मंत्रिमंडळ आणि असलेल्या आमदारांची संख्या आणि सरकारमध्ये असलेल्या लोकांचा असं असताना पण त्यांना विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आहे. आणि अप्रत्यक्ष सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही जे मांडतोय त्याला धार मिळायला नाही पाहिजे म्हणूनच हे न देण्याची भूमिका ही त्यांची दिसते. पण असं असलं तरी देखील वेळप्रसंगी रस्त्यावरती, पायऱ्यावरती किंवा सभागृहामध्ये आम्ही लोकांचा आवाज निश्चितपणे बुलंद केल्याशिवाय राहणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता असणं फार गरजेचं असताना आता विरोधी पक्षनेता नाहीये. तुम्ही जी आता भूमिका मांडली ती सुद्धा महत्वाची आहे. मात्र अर्थसंकल्प मग एकतर्फी पूर्ण मांडला जाईल का? हो ना, काय बोललात परत? अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता असणं गरजेचं आहे. ते मात्र असलंच पाहिजे ना. ही लोकशाही एकतर्फी आहे. राहील का? ही लोकशाही आहे. म्हणजे हे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आज तुम्ही खाली सांगतायत की बाबा तेवढी संख्या नाही. वरती संख्या आमच्याकडे असताना परिषदमध्ये पण पत्र दिल्यानंतर पण देखील का कारवाई त्याच्यावरती करत नाही? याचा अर्थच असा आहे, हा दुसरा अधिवेशन आहे की ज्यामध्ये विरोधी पक्ष न ठेवता हे हे अधिवेशन चालवायची त्यांची ही स्ट्रॅटेजी दिसते. जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न ऐरणीवर येता कामा नये. मुंबईमध्ये सध्या बांगलादेशी असतील किंवा फेरीवाला असेल, हा नगरसेवक पातळीवरती, महापालिका पातळीवरती विषय महत्वाचा आहे. आमदार म्हणून सध्या पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठी माणूस सुद्धा होता त्या ठिकाणी. त्यांना मात्र सध्या उदरनिर्वाह त्यांना करता येत नाही. हे फक्त दाखवण्याचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. प्रश्न असा आहे की मूलभूत असलेला जो फेरीवाला हा कष्टकरी आहे. 1.25 लाख पेक्षा जास्त फेरीवाले या मुंबई शहरामध्ये एक रोजगाराची उपलब्धता बघून सर्वसामान्यांना एका प्रकारे हातभार देण्याचं काम करतायत. तुम्ही निवळ बांगलादेशीच्या कारणास्तव तुम्ही सर्व फेरीवाल्यांवरती कारवाई करतायत. अनेक फेरीवाल्यांमध्ये बहुसंख्य हे मराठी आहेत, परप्रांतीय असले तरी देखील हे भारताचे नागरिक आहेत. एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांची मतं घेतात, दुसऱ्या बाजूला त्या कष्टकरी करणाऱ्या हाताला कापण्याचा प्रयत्न जो होतोय, मला असं वाटते बांगलादेशींना काढण्याच्या बाबतीत केंद्र राज्य सरकार काय झोपलंय का? महानगरपालिका कारवाई करून काय मोठं तीर मारणार आहे? म्हणजे हे फक्त वॉटर गटर मीटर राहिला बाजूला, बांगलादेशीच्या नावाखाली सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.